नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत तो अंकगणिताचे 25 प्रश्न की जे पोलीस भरती म्हणजे पोलीस भरतीला जे प्रश्न येतात, ज्या नमुन्याचे प्रश्न येतात पोलीस भरती, त्याचबरोबर पोस्ट खात्यामध्ये ज्या काही 3 पदांची भरती निघालेली आहे त्यासाठी एकच पेपर आहे कॉमन की तो म्हणजे पोस्टमनसाठी पोस्टमन, त्यानंतर मेल गार्ड, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ। तर ह्या तिन्हीसाठी 40 प्रश्न हे अंकगणित यावरती असणार आहेत आणि पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 25 प्रश्न हे अंकगणितावरती असतात। तर या सगळ्यांसाठी उपयुक्त असणारे असे आपण 25 प्रश्न आज आपण पाहणार आहोत। म्हणजे या परीक्षेसाठी जी काही काठिण्य पातळी आहे किंवा ज्या नमुन्याचे प्रश्न विचारले जातात त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून देणं, म्हणजे ते प्रश्न तुम्हाला समजावून दिल्यानंतर अशा नमुन्याचा प्रश्न तुम्हाला 100% सोडवता येईल अशा पद्धतीनं या प्रश्नांचं, ह्या 25 प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। आता ज्या विद्यार्थ्यांच्याकडे याचं PDF नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे त्याचं PDF आलेलं आहे, तर ज्यांच्याकडे ते PDF नाही आहे मग त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तसं आम्हाला कळवा, म्हणजे त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमची संस्था करेल। तर आज आपण बघूयात, आता सुरुवात करूयात की प्रश्न क्रमांक 1 जे पहिला प्रश्न काय आहे पहा। तर मी प्रश्न वाचतो, तुमच्याकडे वही असेल, ज्यांनी वही आणि पेन घेऊन बसल्यात त्यांनी तो प्रश्न लिहून घ्यायचा आहे। प्रश्न लिहिल्यानंतर तुम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे मोबाईल बंद ठेवून तो तुम्ही सोडवायचा आहे, सोडवून पाहायचा आहे, उत्तर काढायचं आहे आणि परत तुम्ही सोल्युशन पाहायचं आहे की बाबा फळ्यावर सरांनी कसा दिला, मग माझं जरी उत्तर बरोबर असेल तरी आणखी सोप्या पद्धतीनं लवकर हा प्रश्न कसा सोडवता आला असता हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित सोडवू शकला असेल तर उत्तमच आहे। पण ज्याला जो सुटणार नाही प्रश्न मग त्यानं त्याचं सोल्युशन त्याला लक्षात येईल किंवा हा प्रश्न असा सोडवायचा आहे किंवा अशा पद्धतीनं प्रश्न सोडवले जातात। तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। तर प्रश्न असा आहे, 295 गुणिले 0 काय पहा, 295 गुणिले 0, 295 गुणिले 0 अधिक 95 गुणिले 1 असा प्रश्न आहे। बरोबर किती, म्हणजे याचं उत्तर आपल्याला हवं आहे आणि ते पर्याय दिलेले आहेत। तर पर्याय मी फक्त तोंडी वाचतो। पर्याय आहे 295, पर्याय नंबर 2 आहे 0, पर्याय नंबर 3 आहे 95 आणि पर्याय नंबर 4 आहे 390। तर पाहता हा प्रश्न तोंडी सोडवायचा आपल्याला, कारण जगातल्या कुठल्याही संख्येला जर आपण 0ने गुणत असू तर त्याचं उत्तर 0 येतं आणि मग इथं हा गुणाकार आहे आणि आपल्याला माहीत आहे की गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या चारीपैकी जर जास्त क्रिया म्हणजे 3 क्रिया किंवा 2 क्रिया किंवा 4 क्रिया ह्या एकाच उदाहरणात जर आल्या तर पहिला मान हा भागाकाराचा असतो, दुसरा मान हा गुणाकाराचा असतो आणि त्यानंतर बेरीज वजाबाकी तुम्ही उलटपलट कसंही केलं तरी चालतं। पण इथं भागाकार नाहीच आहे, म्हणजे इथं गुणाकाराची क्रिया आहे, इथं गुणाकार आहे आणि इथं बेरीज आहे, इथं 2 क्रिया आपल्याला करायच्या आहेत। मग पहिली जी क्रिया आपण करणार आहोत ती गुणाकाराची करायची, बाळांनो लक्षात घ्या, म्हणजे हा गुणाकार पहिला होईल आणि हा पण गुणाकारच आहे तो होईल आणि मग बेरीज। जर का तुम्ही या दोघांची बेरीज केला आणि जर उदाहरण सोडत तर सबशेल चुकलं। तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला करायचा आहे गुणाकार आणि मग 0ने जर गुणलं 295ला तर उत्तर 0 येणार आहे। हे आधीची नाही तसंच दिलं मी, या दोघांचा मी गुणाकार केला 95 गुणिले 1 म्हणजे 1ने जगातल्या कुठल्याही संख्येला गुणलं तरी उत्तर तीच संख्या येते, म्हणजे ह्याचं उत्तर असेल 95 1 95 आणि म्हणजे 0 अधिक 95 ह्याचं फायनल उत्तर येईल 95। म्हणजे 95 मध्ये आपण 0 मिळवलं तर उत्तर 95च असणार आहे, म्हणजे ह्याचं उत्तर आहे 95। त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा। प्रश्न असा आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असल्यास त्याची परिमिती किती। हा प्रश्न काय आहे, प्रश्न मी सावकाश वाचतो, तुम्ही लिहून घ्या हवं तर, ज्यांच्याकडे PDF नाही आहे त्यांनी। तर एका चौरसाचे क्षेत्रफळ, चौरस आहे तो, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला, क्षेत्रफळ किती दिलं आहे तर 144 चौरस सेमी। जे काही युनिट असतात त्याला चौरस जोडतात क्षेत्रफळाला, म्हणजे चौसेमी
याच्याशी आपल्याला काय पण एकक असावं क्षेत्रफळ. ठीक आहे, क्षेत्रफळ 144 आहे. तर विचारले काय, तर त्या चौरसाची परिमिती किती. आता पहा, ज्याला चौरस हा प्रकार माहीत आहे, म्हणजे जे काही भूमितीचे काही कन्सेप्ट आहेत, जे काही बेसिक आहे ते ज्याला माहीत आहे त्याला हे उदाहरण पटकन कळेल. चौरस म्हणजे असा चौकोन असतो की ज्याच्या सर्व बाजू समान असतात, सर्व कोण काटकोन असतात, त्याला आपण चौरस म्हणतो. मग चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र ठरलेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर त्याचं सूत्र आहे बाजू वर्ग. म्हणजे जी काही बाजू असेल, आता ही जेवढी बाजू असेल तेवढीच ही, तेवढीच ही, तेवढीच, म्हणजे सर्व बाजू समान असतात. समजा की ही बाजू x असेल तर मग ही पण x असेल, ही पण x असेल, ही पण x असेल, म्हणून तर तो चौरस आहे ना. आणि मग क्षेत्रफळ निघतं ते बाजू वर्ग या सूत्राने. आता आम्हाला दिले काय, क्षेत्रफळ दिले आणि विचारले काय, परिमिती. परिमिती या शब्दाचा अर्थ असतो की जी काय आकृती आहे आणि जिची आपल्याला परिमिती शोधायची आहे त्या आकृतीला असणाऱ्या सर्व बाजूंची बेरीज. मग त्रिकोण असेल तिन्ही बाजूंची बेरीज, आयत असेल आयताला जेवढ्या बाजू 4 बाजू त्यांची बेरीज, त्याला परिमिती म्हणायचं. पण चौरसाला काय होतं, चारही बाजू समान असल्यामुळं चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, मग मला बाजू काढली पाहिजे ना. म्हणजे इथं मला जर परिमिती काढायची असेल तर मला बाजू काढणं गरजेचं आहे. आणि मग बाजू काढण्यासाठी मला सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर. आता मी सूत्र लिहितोय, क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजू वर्ग. मग आता इथं मला क्षेत्रफळ दिलेलं आहे 144, मला बाजू काढायची आहे. म्हणजे आता बाजू वर्ग म्हणजे आता दोन्ही बाजूचे मी वर्गमूळ काढतो. मग 144 वर्गमूळ मला माहिती आहे 12, म्हणजे बाजू माझी किती मिळाली, 12 मिळाली. मला विचारले काय, परिमिती मिळाली. म्हणजे आता परिमिती विचारले आपल्याला बरोबर. मग आता फक्त ही 12 एक बाजू आहे, अशा 4 बाजू असतात, म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12, त्याऐवजी 12 गुणिले 4, कारण 4 गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल 12 गुणिले 4 बरोबर 48. आता लक्षात घ्या, परिमितीचं एकक देताना काही वेळेला पर्यायामध्ये एकक देऊन सुद्धा फसवतात. लक्षात घ्या, हे 48 पर्यायात असतं. पण इथं देताना त्यांनी या 48ला जर त्यांनी चौरस सेमी असं जर एकक जोडलं असेल फसवण्यासाठी तर हे उत्तर चुकीचं आहे. लक्षात घ्या, परिमितीला एकक हे सेमी मीटर, जे काही प्रश्नामध्ये जे एकक वापरलेलं असतं, मीटर असेल सेंटीमीटर असेल तर तेच परिमितीला असतं. पण जर का क्षेत्रफळ असेल तर मात्र चौरस सेमी, चौरस मीटर अशा पद्धतीने एकक वापरायचं असतं. तर ह्याचं उत्तर आहे 48 सेमी फक्त. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न कसा आहे, 30.50 म्हणजेच 30 रुपये 50 पैसे प्रति किलो दराने 5 किलो साखर विकत घेतल्यावर 200 रुपयातून किती रुपये शिल्लक राहतील, असा प्रश्न दिलेला आहे. हे एकदम सोपा प्रश्न आहे अगदीच. तर पहा, आपल्याला साखरेचं दर दिलेला आहे, किती साखर घेतली ते दिलेली आहे. म्हणजे हा एक व्यवहार आहे. म्हणजे आपण साखरेच्या दुकानात समजा आपलं स्वतःचं जर दुकान आहे, तुम्ही जरा घरातच दुकान आहे, आईवडिलांना मदत करायचं म्हणून तुम्ही तिथं आहात आणि तुमच्यासमोर गिरायक आलं, तुम्हाला साखरेचा दर आहे 30 रुपये 8 आणे, म्हणजे 30.50 असं लिहितात, 5 लिहिलं तरी चालतं. 30.5चा पण अर्थ 50 पैसेच होतो. आणि एवढी रुपयाला किलो साखर आहे आणि जर 5 किलो साखर घेतली असेल त्या कस्टमरनं आणि त्यानं जर 200ची नोट दिली असेल तर त्याला परत किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला शोधायचं. म्हणजे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघूयात आपण काय करायचं. काय नाही, एकदम तोंडी प्रश्न आहे. अगदी तोंडी सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे. तर 1 किलोला एवढे आहेत, म्हणजे 5 किलोचे किती पैसे होतील, तर 30.50 गुणिले 5 म्हणजे 5 किलो साखरेचे 5 शून्य शून्य 5 5 25 असे 5, ह्याच्या आले 2, 5 शून्य शून्य 2 असे 2 आणि 5 त्रिक 15, 2 घरावरती पॉईंट होता म्हणजे 2 घरावरती पॉईंट, म्हणजे 152 रुपये 50 पैसे एवढं त्या साखरेची किंमत झाली. आणि आता आपल्याला शोधायचं आहे की जर 200 रुपयेमधून हे पैसे वजा केल्यानंतर मग उरलेले पैसे आपल्याला काढायचे आहेत ना. म्हणजे मग 200 रुपयेमधून म्हणजे आपल्याला 200.00, कारण एकाखाली एक मांडायचं लक्षात घ्या. कारण जरी सोपं उदाहरण असलं तरी आकडेमोड चुकू शकते आणि गणितामध्ये हातच्या जरी चुकला तरी उत्तर चुकतं आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून पॉईंट द्या, मग तर लिहा 152.50. सरळ वजाबाकी करायची आपल्याला. शून्याला शून्य गेले 0, 0मधून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, हातच्या घेतलेला परत दिला, 2 आणि 1 3 झालं, 0मधून 3 जात नाही म्हणजे 10तून 3 गेले 7, हातच्या परत दिला, 5 आणि 1 6, 10मधून 6 गेलं म्हणजे 4, हातच्या परत दिला 0 म्हणजे 47.50 म्हणजेच 47 रुपये 50 पैसे हे आपल्याला शिल्लक राहतील. त्याचे पर्याय दिले होते. पर्याय नंबर 1 दिला होता 48.50, पर्याय नंबर 2 होता 30.50, पर्याय नंबर 3 होता 47.50 आणि पर्याय नंबर 4 होता 49.50.
ज्या विद्यार्थ्यांच्याकडे PDF आहे त्यांनी ते पाहिलं असेल, पण ज्यांच्याकडे PDF नाही त्यांनी मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे जी काही टेस्ट सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन होता येईल आणि मग हे मटेरियल सगळं तुम्हाला तुमच्या समोर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न असा आहे, पहा, 150 गुणांच्या परीक्षेत किमान पात्रता गुण 70% असल्यास खालीलपैकी कोणते गुण अपात्र आहेत? प्रश्न कसा आहे पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. तर 150 गुणांचा पेपर आहे आणि त्या परीक्षेचे पात्रता गुण जे आहेत ते 70% आहेत. म्हणजे जर त्या विद्यार्थ्याला 70% मार्क्स मिळाले तर तो विद्यार्थी पात्र ठरतो असा त्याचा अर्थ आहे. आणि पेपर आहे 150 मार्काचा, ही पात्रता गुण आहेत आणि पेपर आहे 150 गुणांचा. तर त्यांनी विचारलं की खाली त्यांनी काही पर्यायामध्ये जे काही आपल्याला गुण दिलेले आहेत त्यातले कोणते गुण अपात्र आहेत असं विचार. त्यासाठी आपल्याला पर्याय पाहावे लागतील. तर पहिला पर्याय दिला होता 105 गुण, पर्याय नंबर 2 104 गुण, पर्याय नंबर 3 106 गुण आणि पर्याय नंबर 4 107 गुण. तर यापैकी कोणते गुण असे आहेत की ते परीक्षेला अपात्र आहेत, म्हणजे अपात्र ठरतो तिथं विद्यार्थी. मग आता 150चे 70% म्हणजे किती होणार हे आपल्याला शोधावं लागेल ना. म्हणजे 100 मार्काचा जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये 70 मार्क्स मिळाली तर तो विद्यार्थी पात्र ठरतो असा त्याचा अर्थ आहे 70%चा. मग 150 मार्काचा पेपर आहे, मग आपण कसं सोडवतो, तर 150 गुणिले 70% म्हणजे 70% म्हणजे 70/100. मग ह्या शून्याला ही शून्य आपण घालवतो. मग आपण समजा 5ने भाग लावतो मी, 5 दुणे 10, 5 त्रिक 15 ही वरची शून्य, परत 2ने भागलं 2 के 2 आणि 2 के 2 2 पंचे 10 म्हणजे 15 गुणिले 7 म्हणजे 15 सत्ते 514. म्हणजे 105 गुण जर त्या विद्यार्थ्याला मिळाले तर तो विद्यार्थी पात्र ठरतो परीक्षेला. म्हणजे 105 किंवा 105 पेक्षा जास्त मिळाले तरी चालते, पण 105 पेक्षा जर कमी मिळाले तर तो अपात्र ठरला. आणि मग आम्हाला विचारले कोणत्या मार्काचा विद्यार्थी अपात्र ठरला, तर आता मग दिसते आपल्याला 104 ज्याला मिळाले असतील, म्हणजे 104 हा जो पर्याय आहे तो विद्यार्थी अपात्र असेल. आता हे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. आता हे तोंडी कसं काढायचं बघा, नुसतं तोंडी बघा. जर आपल्याला 70% याचा अर्थ 100ला 70, म्हणजे ह्या 150ची मी जर तोंडी फोड केली 100 पैकी ते 70, म्हणजे 100 मार्काच्या पेपरमध्ये 70 मिळाले पाहिजेत. आता 100ला 70 म्हणजे 50ला 35 मिळाले पाहिजेत ना. मग 70 आणि 35 किती झाले 105, म्हणजे 105 हे त्याचे कट ऑफचे मार्क्स आहेत, म्हणजे 105 पेक्षा कमी असेल तो अपात्र, मग तो पर्याय निवडा. अशा पद्धतीने याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 20 पेनची किंमत 1560 रुपये असेल तर 4 पेनची किंमत किती? प्रश्न काय पहा, 20 पेनची किंमत आपल्याला दिलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीनं असे प्रश्न सोडवायचे असतात. ती किंमत एकसम आणू वगैरे असं काहीही करायचं नाही. आपल्याला काय दिलंय तर 20 पेनची किंमत आहे 1560 म्हणजे 1560 रुपये. तर 20 पेन तर किती रुपये? 4 पेनाचे, म्हणजे 4 पेन जर घेतले तर किती रुपये असा प्रश्न विचारला. संपलं. काय करायचं पहा, तुम्ही कसंही मांडा, फक्त एका सिस्टीमने मांडा. आता इथं मी कसं मांडतो पहा, 100 पेन 100 रुपये, पेन किती माहीत नाही 4 पेन 100 रुपये. मग इथं पेन किती घेतल्यात 20 पेन, तिथं रुपये किती आहेत 1560. बघा हे व्यवस्थित मांडले की नाही बघा, पेनाखाली पेन यायला पाहिजे. इथं बघा वरती ही आहे, वरती आहे किंमत, तर इकडं सुद्धा वरती आहे किंमत. इथं खाली आहे पेनांची संख्या, इथं खाली आहे पेनांची संख्या. मग 20 पेन 1560, 4 पेन 100 रुपये. आता एक्सच आम्हाला शोधायचं आहे ना, म्हणजे एक्स बरोबर हे जाऊ दे 4 तिकडं, म्हणजे 1560 भागिले 20 गुणिले 4. भाग लावूया, 4ने भाग लावतो, 4 एके 4, 4 पंचे 20, 5ने इथं भाग बसेल, 5 एके 5, 5 त्रिक 15. आता इथं आपण 15ला भागतोय, म्हणजे 15 भाग गेला, काही शिल्लक राहिलं नाही. पुढे जायला आपण 6ला भागतोय आणि म्हणून मग तुम्हाला काय मिळेल तर मध्ये 5 एके 5 आणि राहिले 1, 5 दुणे 10. म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल 312 रुपये. म्हणजे जर का तुम्ही 4 पेन खरेदी केले तर 312 रुपये तर मला द्यावे लागतील. त्याचे पर्याय दिले होते, मी पर्याय वाचतो. पर्याय होता 70, 410, 312 आणि 114. त्यानंतर पुढचा प्रश्न शेकडेवारीवरचाच आहे. 770चे 30% म्हणजे किती असा प्रश्न विचारला आहे. 770चे 30%. पहा 770चे 30%, टक्के शब्द आला की भागिले 100 करायचं. बघा
आणि चे शब्द आला, चेचा ची गणितामध्ये आलं की गुणाकार असतो. म्हणजे 770चे किती टक्के दिले त्यांनी तेवढं, म्हणजे 30%. 30% तर 30/100 संपलं. हे फक्त आकडेमोड करा, तुमचं उत्तर तयार आहे. ही वर 1 शून्य खाली 1 शून्य घालवली, खाली 1 शून्य वर 1 शून्य गेली. आता 77 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. 77 गुणिले 3 मी गुणाकार करतोय पहा. 7 त्रिक 21 असे 1, हातच्याला आले 2. 7 त्रिक 21, 21 आणि 2 23, म्हणजे 231 हे त्याचं उत्तर असेल. तर त्याचे पर्याय होते 211, 221, 231 आणि 213. पुढचा प्रश्न पहा कसा आहे. तर 4 भावामध्ये एकूण 500 पोती तांदूळ सारखे वाटले तर धाकट्या भावास किती पोती तांदूळ मिळेल, असा प्रश्न आहे. हां पहा कसा प्रश्न आहे. तर भाऊ आहेत 4, तांदूळ आहे 500 पोती आणि मग तो सगळ्या भावांना सारखाच वाटायचा, म्हणजे समान वाटायचा आहे. संपलं. काय करायचं आपल्याला. 500 पोती तांदूळ आहे, भाऊ आहेत 4, धाकटा असू द्या नाही तर थोरला असू द्या. आता सगळ्यांना समान द्यायच्यात म्हटल्यावर प्रश्न विचारायला धाकट्या भावाला किती, पण जेवढे धाकट्याला मिळणार तेवढेच थोरल्याला, तेवढेच मधल्याला, सगळ्यांना तेवढेच मिळणार आहे. म्हणजे फक्त 500 भागिले 4 आपल्याला करावं लागेल. भाकार करतोय. 4 एके 4, 4 एके 4, 5 मधून 4 गेले, राहिले 1, 4 दुणे 8, राहिले 2, 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे 125 पोती तांदूळ हा प्रत्येक भावाला मिळणार आहे. पण प्रश्न विचारला धाकट्या भावाला, मग उत्तर असणार आहे 125. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे. 20 गुणिले 5 कंसात आहे. पहिल्या कंसात 20 गुणिले 5, 20 गुणिले 5 वजा दुसऱ्या कंसात 5 गुणिले 20 बरोबर प्रश्नचिन्ह. चला आता फक्त आपल्याला हा कंस दिला आहे, तो कंस दिला आहे, कंसामध्ये गुणाकार आहे. गुणाकार करूया. 20 5 100 हे वजा चिन्ह आहे. इथं 5 20 म्हणजे गुणाकारामध्ये आपण शिकलो. बेसिकचे जे व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवले होते तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की गुणाकारामध्ये आणि बेरजेमध्ये क्रमाला महत्त्व नाही आहे. म्हणजे तुम्ही 5 गुणिले 20 केलं तरी 100 येणार आहे आणि 100 गुणिले 5 केलं तरी सुद्धा 100च येणार आहे. म्हणजे गुणाकारामध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहे. पण भागाकार आणि वजाबाकी असेल तर मात्र क्रम विशिष्ट महत्त्वाचा असतो. हे आपण बेसिकच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मग आता इथं सुद्धा येईल 5 20 100च आणि 100ला 100 गेले म्हणजे 0 शिल्लक राहिले, म्हणजे आपलं उत्तर आहे 0. लक्षात घ्या. 100 वजा 100 म्हणजे 0. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा. प्रश्न मी वाचतोय. सायकलने 4 फेऱ्या मारण्यास 80 मिनिटे लागतील तर 12 फेऱ्या पूर्ण करण्यास किती वेळ लागेल. एकदम सोपा प्रश्न आहे. काही प्रश्नामध्ये आपल्याला एक्स मांडणे वगैरे काहीच करायचं नाही आहे. ज्या वेळेला आम्ही सायकलनं 4 फेऱ्या मारतो, म्हणजे 4 फेऱ्या मारल्या, पाहिजे लिहितोय मी, 4 फेऱ्या मारल्या तर वेळ किती लागतो. तर वेळ लागतो 80 मिनिटे. 80 मी घेऊन ठेवतोय, म्हणजे 80 मिनिटे म्हणजे 4 फेऱ्या मारण्यास 80 मिनिटे वेळ लागतो. तर 12 फेऱ्या मारण्यास किती वेळ लागेल. मग फेऱ्या किती 12, म्हणजे ह्या फेऱ्याच्या बाजूला. मग वेळ किती, तेच तर आम्हाला शोधायचं आहे ना. म्हणजे त्याला तुम्ही एक्स धरा हवं तर. हां म्हणजे आपण म्हणू 1 मिनिटं लागतात. झालं. आता तिरकस गुणाकार करूया. तर आपण तिरकस गुणाकार करतो. म्हणजे x गुणिले 4 बरोबर 12 गुणिले 80. हा गुणाकार करत बसायचं नाही. 12 गुणिले 80 आपण डायरेक्ट 4 तिकडे घ्या, म्हणजे तुम्हाला मिळेल x बरोबर 12 गुणिले 8 भागिले 4. 4 भाग लावा. 4 एके 4, 4 त्रिकोण 12. मग आता 80 गुणिले 3 म्हणजे 8 त्रिकोण 24 आणि वरची 0 म्हणजे 240 मिनिट वेळ लागणार आहे. परंतु पर्याय देताना त्यांनी काय केले. तर पर्याय देताना पर्याय असे दिलेत. पहा मी वाचतोय. पहिला पर्याय दिलाय 100 मिनिट, दुसरा दिलाय 4.30 तास, तिसरा पर्याय दिलाय 3 तास आणि चौथा पर्याय दिलाय 4 तास. आता 240 ही मिनिट आहे. मग ह्याचे जर तासात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 60 ने भागावं लागेल. आणि म्हणून ह्याला भागिले 60 केलं, 0ला 0 गेली, 6 एके 6, 6 चौक 24 म्हणजे आपलं उत्तर आहे 4 तास. म्हणजे जर का 12 फेऱ्या आणि तोंडीच उत्तर काढता येते. मी तुम्हाला फक्त सिस्टीम सोडवून दाखवली. पण काही ठिकाणी बाळांनो हळूहळू जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव कराल, आणि यासाठीच आम्ही तुम्हाला भरपूर प्रश्न तुमच्यासमोर ठेवत असतो. वेगवेगळ्या नमुन्याचे प्रश्न आपण घेत असतो की जेणेकरून ते आपल्या मेंदूमध्ये ते फीड व्हावं, की उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला लॉजिक वापरतात. तोंडी लॉजिक बघा. 4 फेऱ्या मारायला 80 लागते. आता 12 फेऱ्या मारायचे म्हणजे ह्या 80ची 4चं काय केल्यावर 12 येते. तर
3 गुणल्यावर, मग जर 4ला 3 गुणल्यावर 12, 80ला पण 3 गुणाला म्हणजे 240 मिनिटं होणार ना, आणि 240 मिनिटाचं तासात रूपांतर करणे म्हणजे 60 न भागणे. झालं तुमचं उत्तर तयार अशा पद्धतीनं. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न काय पाहता, प्रश्न मी वाचतोय. ए पासून बी पर्यंतचे अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाण्यास एस टीला 3 तास 15 मिनिटे लागतात. म्हणजे ए आणि बी हे 2 शहरं असतील इथंपर्यंत, म्हणजे उदाहरण समजून देण्यासाठी मी लिहितोय, त्याचा फारसा फरक नाही आपल्याला पडत. आपलं एक जे सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, या सूत्रानं पटकन उदाहरण सोडवायचं आहे. तर ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी एस टीला तो वेळ आपल्याला दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे, आणि तो वेग महत्त्वाचा आहे, बाकीचं आपल्याला काहीच महत्त्वाचं नाही. म्हणजे एस टीचा वेग किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 60 किलोमीटरच्या वेगानं एस टी जाते. मग ए हे कुठंतरी गाव आहे, दुसरं गाव बी आहे, तिथे एस टी निघालेली आहे, आणि तिला जाण्यासाठी जो वेळ लागला तो वेळ त्यांनी दिलेला आहे 3 तास 15 मिनिटे, म्हणजे 3 तास 15 मिनिटे एवढा वेळ तिला लागतोय. आणि हे अंतर आहे, म्हणजे एस टीचा वेग आहे एका तासाला 60 किलोमीटर. म्हणजेच आपल्याला विचारले तर काय विचारले, तर मग ते अंतर किती आहे, म्हणजे किती अंतर गेली एस टी, म्हणजे ए पासून बी पर्यंत अंतर किती. मग आता पहा इथं किती सोपं गणित आहे. आपल्याला माहित आहे अंतर बरोबर सूत्र काय आहे, वेग गुणिले वेळ. परंतु बाळांनो हे लक्षात ठेवा, हे सूत्र सगळ्यांना पाठ असतं, परंतु या सूत्रामध्ये एकक समान असावे लागतात. हा जो काळ काम वेग असा जो काही आपला टॉपिक आहे, किंवा रेल्वेवरची गणित असतात, बोटीवरची गणित आहेत, तर त्या टॉपिकमध्ये ते क्लिअर तुम्हाला मी समजावून दिलेलं आहे. आणि तरी पण इथं तुम्हाला मी सांगतो हे जे एकक समान असावे लागतात. म्हणजे जर अंतर किलोमीटरमध्ये असेल तर वेग पाहिजे किलोमीटर पर आवर आणि वेळ पाहिजे तासात. मग आता इथं आपण करून घेऊया. आता बघा आपल्याला अंतर शोधायचं आहे, वेग आपल्याला माहीत आहे 60 किलोमीटर पर आवर, आता वेळ आपल्याला तासातच आहे, पण आता इथं काय करूया आपण 3 तास 15 मिनिटं अशी वेळ, ह्याचं पूर्णांक तास करून घेऊया. कसं करून घेऊया, ह्या 15 मिनिटाचे तुम्ही काय करा तासात रूपांतर करून घ्या. मग आता मिनिटाचं तासात करताना 60ने भागतो आपण, म्हणजे 15ला मी 60ने भागलं, 15 एके 15, 15 चौक 60, म्हणजे हे 3 तास अधिक हे 1/4 तास. आता हे आपल्याकडे ते नियमानं. आता आपण काय करू, ह्याची बेरीज करून घेऊ, म्हणजे 4 त्रिगुण 12, 12 ने 13, 13/4 हे तास होणार. म्हणजे इथं वेळ किती असणार आहे तुमची 13/4 तास. आता फक्त हे कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर आहे. कारण का पहा वेळ आहे तासात, वेग आहे एका तासाला किती किलोमीटर, म्हणजे आता जे माझं ह्याचं उत्तर येईल ते किलोमीटरमध्येच असणार. हां, आणि मग काढूया उत्तर. आता सरळ भागलं 4 एके 4, 4 एके 4 राहिले 2 20 झाले, आणि 4 पंचे 20 किंवा 15 चौक 60 म्हटला तरी चालेल. आता 15 गुणिले 13 आपल्याला करायचं आहे. मग करतो मी 15 त्रिक 45, हा 4 आली 4, 15 एके 15, 15 आणि 4 19, म्हणजे 195 किलोमीटर एवढं अंतर येथे बी असणार आहे. आणि मग आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय मी वाचतो. पहिला पर्याय होता 197, दुसरा पर्याय होता 192, तिसरा होता 195 आणि चौथा होता 180. म्हणजे ह्याचं 195 हे पर्याय नंबर 3 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे पहा, 37,446 रुपयाच्या रकमेमध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात असा प्रश्न दिला आहे. मी पर्याय लिहितो, तुम्ही प्रश्न ज्या मुलांच्याकडे PDF नाही आहे त्यांनी तो प्रश्न लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करा, प्रश्न लिहून घ्या आणि मग आपण सोडवूया. तर मी परत एकदा प्रश्न वाचतो. 37,746 रुपये आहेत. 37,746 सॉरी 37,446 37,446 रुपये आहेत. आणि प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा किती. आता पर्याय मांडतो अगोदर, म्हणजे त्यातल्या पर्यायातलं हुडकायचं आपल्याला, असं लक्षात घ्या. तर पहिला पर्याय आहे 374, पर्याय नंबर 2 आहे 748, पर्याय नंबर 3 आहे 820 आणि पर्याय नंबर 4 आहे 760. आता यामध्ये 50 रुपयाच्या नोटा पाहिजेत आपल्याला. 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती असू शकतील असा प्रश्न विचारला. कॉमन सेन्स वापरून हा प्रश्न सोडवायचा, हे लक्षात घ्या. काय करायचं, कॉमन सेन्स वापरायचा. कसा वापरायचा, तर ही रक्कम आहे 37,446, ती वरची चिल्लर रक्कम नका बघू, म्हणजे 37,400 ही क्लिअर रक्कम आहे. वरचे जे 46 रुपये आहेत ना ते काही 50च्या नोटीत बसत नाहीत. म्हणजे ह्यातली जर पूर्णांक रक्कम आपण घेतली की जिथं आपण 50च्या नोटा वापरू शकतो ती रक्कम आहे 37,400 रुपये. 37,400 रुपये.
आणि मग ह्याला आता आपण जर 50 भागलं, पहा किती कॉमन सेन्सनं उदाहरणं सुटतात. हां, काही सगळे पर्याय चेक करायची गरज नाही आहे, कॉमन सेन्स आहे. कारण 37,446 मध्ये वरचे 46 रुपये ते काही 50च्या नोटीत बसणार नाही का. आणि म्हणून मी काय केलं, 37,400 ह्याला जर मी 50 भागलं, कारण मला 50च्या नोटा किती असू शकतात हे शोधायचं हो. पण मी करतो ना भाकार, ह्या 0 ला 0 गेली, 5 भागला होतो, 5 एके 5, 5 7 35, 37 मधून 35 गेले, राहिले 2, 24 झाले, 5 चोक 20, राहिले 2, 20 झाले, आणि राहिले 4, 40 झाले, 5 8 40. पहा म्हणजे 748 नोटा ह्या 50 रुपयाच्या असू शकतात. जास्ती याच्यापेक्षा जास्त नाही, कारण याच्यापेक्षा वर फक्त 46 रुपये आहेत, म्हणजे तिथे काही एक नोट पूर्ण होत नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे 748 नोटा असू शकतात. ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2, 748. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा. प्रश्न वाचतो. 2 फासे एकाच वेळी टाकले तर दोन्ही फाश्यावर 6 अंक येण्याची संभाव्यता किती, असा प्रश्न चालला. म्हणजे 2 फासे आहेत, फाश्यावरचा प्रश्न आहे हा. फासा हा महत्त्वाचा टॉपिक आहे, तर त्याचं जे काही बेसिक आहे किंवा तो फासा अगदी सुरुवातीपासून त्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्लिअर केलेला आहे. आणि तुम्ही जर ह्या चॅनलला किंवा आमच्या ह्या ॲप्लिकेशनला जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला सगळा सिलेबस, प्रत्येक टॉपिक, त्याच्यावरती भरपूर उदाहरणं अगदी लेखी स्वरूपामध्ये सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहा, 2 फासे एकाच वेळी टाकले. आता फाशामध्ये 6 अंक असतात आपल्याला माहिती आहे, फक्त हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. तर त्याने विचारले 6 अंक येण्याची संभाव्यता किती, म्हणजे दोन्हीवर 6 आलं पाहिजे. मग आता ह्याचं जे नमुना अवकाश असतो, नमुना अवकाश, एका फाश्याचा नमुना अवकाश असतो 6. आता इथं 2 फासे आहेत, म्हणजे त्याचा 36, त्याला आपण नमुना अवकाश ज्याला म्हणतो, नमुना अवकाश तो असणार आहे 36. आणि 36 मध्ये म्हणजे 36 पैकी कुठलेही आकडे येऊ शकतात वरती. मग आम्हाला पाहिजे दोन्हीवरती 6, म्हणजे 6 ह्या एका ठोकळ्यावर 6 हे एकदाच असतं, आणि दोन्हीवरती 6 यायला पाहिजे. म्हणजे याची संभाव्यता काय असणार आहे, सरळ आहे हो, 36 पैकी 1, म्हणजे 1/36 हे त्याचं उत्तर असेल. आता ह्याचं सूत्र आहे नमुना अवकाश, त्याला नंबर ऑफ पीएस म्हणतात, सॅम्पल स्पेस म्हणतात इंग्लिशमध्ये. परत नंबर ऑफ ए म्हणजे इव्हेंट, आणि मग प्रोबॅबिलिटीचं सूत्र आहे. तर हे सगळं बेसिकमध्ये येतं, पण हे उदाहरण फक्त लक्षात घ्या, कॉमन सेन्सनं पण हे आपल्याला होतं. कारण 36 पैकी 1 म्हणजे 1/36, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे 1/36. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न वाचतो. 9 दराने 21,990 रुपयांचे 5 वर्षाचे व्याज किती रुपये येईल, असा प्रश्न आहे. सरळ व्याजाचा प्रश्न आहे तो, सूत्राने आपल्याला सोडवता येतो. सोडवूयात आपण. सरळ व्याजाचं सूत्र आहे, मी डायरेक्ट सूत्र लिहितो फळ्यावरती. सरळ व्याज बरोबर तर सूत्र आहे म-द-क, म्हणजेच मुद्दल, त्याला आपण मुद्दल, मी पूर्ण शब्द लिहितो, मुद्दल गुणिले व्याजाचा दर आणि गुणिले कालावधी, त्यालाच आपण क म्हणतो शॉर्टकटमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये PNR असं म्हणतात, आणि भागिले 100 हे सूत्र आहे. आता फक्त दिलेल्या किमती आपल्याला भरायच्या आहेत. तर मुद्दल दिलेली आहे 21,990 गुणिले व्याजाचा दर त्याने दिलेला आहे 9%, आणि मुदत दिलेली आहे 5 वर्ष, आणि हे भागिले 100. आता फक्त आपल्याला आकडेमोड करायची आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं आहे. तर करूया, त्याची आकडेमोड करतोय मी. हे 0ला 0 मी घालवलं. आता हे 10 आहे ना, हे 10 मी तसंच ठेवतो. का तर 10 भागणं सोपं आहे, कारण का 10 भागायचं म्हणजे 1 घरावरती पॉईंट द्यायचा आहे. मग पहिला वरचा मी गुणाकार करून घेतो. आता गुणाकार करताना पहा, म्हणजे कसा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये बिनचूक, म्हणजे न चुकता आकडेमोड कशी करता येईल, यासाठी काय करायचं. समजा आता आपण 9/5 45 घेऊन त्या 45ने ह्याला गुणू शकतो, मग आपल्याला वेळ लागणार. पण 9चा पाढा मला येतो, 5चा पण पाढा मला येतो, म्हणजे 10च्या आतले पाढे आपण इझिली म्हणू शकतो आपण, कारण ते आपले ऑटोमॅटिकच आत्तापर्यंत वापरून ते पाठ झालेले आहेत. म्हणजे आपण जे गुणाकार भाकार करत आलोय आत्तापर्यंत अगदी शिकतोय तेव्हापासून, त्यामुळे ते ऑटोमॅटिक आपल्या मेंदूत ते फिरत झालेत ते पाढे. त्यामुळे मी काय करतो पाहता, पहिल्यांदा मी 9 गुणतो आणि परत मी 5 गुणतो. आणि मग 10 भागणं सोपं आहे मला. आता पहा, पहिली पारी मी काय करतोय, 9 गुणतोय. बघा कसं, 9 9 81, हातच्याला आली 8, 9 9 81, 81 आणि 8 89, हातच्याला आली पुन्हा 8,
पुन्हा 9 एके 9, 9 आणि 8, 9 आणि 8 किती झाले 17, 1707 ह्याच्या आली 1, 9 दुने 18, 18 आणि 1 19, म्हणजे 19,791. त्याला अजून गुणिले 5 आहे, कारण हे 5 आहे ना, मी ह्या 9 ने गुणलो हो. आता त्या 5 ने गुणतोय, भागिले 10 आहेच बरं का. आता 5 ने गुणतो पहा, 5 एके 5, 5 9 45, 5 ह्याच्या आली 4, 5 7 35 आणि 4 39 ह्याच्या आली 3, 5 9 45 आणि 3 48 ह्याच्या आली 4, 5 एके 5 आणि 4 9, म्हणजे 98 955 भागिले 10. आता भागिले 10 आहे म्हणजे एक घरावरती पॉईंट पडेल, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल, म्हणजे तुमचं उत्तर आहे 9895.5, म्हणजेच 0.5 म्हणजेच ते 50 पैसे आहे. तर आता बघूयात आपण त्याचे पर्याय काय दिलेत. तर पहा पर्याय दिले होते. पर्याय नंबर 1 आहे, मी वाचतो, 9895.50 जे की आपलं उत्तर आहे. दुसरा पर्याय दिला होता 98,955. तिसरा पर्याय दिला होता 98,55.5 आणि चौथा पर्याय दिला होता 99,95.5. तरी सूत्राचा प्रश्न होता हा सरळ व्याजाचा. लक्षात घ्या, हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न असा आहे की मी एका पुस्तकाचा 3/7 भाग वाचला. 3/7 भाग वाचला. पहा उदाहरण समजून घ्या. एक पुस्तक आहे आणि त्याचा 3/7 भाग, 3/7 भाग म्हणजेच 3/7. बाळांनो लक्षात घ्या, ह्याला 3/7 असं वाचतात. तर ज्या विद्यार्थ्यांना ते वाचन समजत नाही आहे तर त्यांनी ते बेसिकचे व्हिडिओ पहा. त्याचबरोबर जी हायस्कूल लेवलला जी पुस्तकं असतात 2री 3री 4थी, तर तिथं हे दिलेलं आहे, हे बेसिक माहिती दिलेली आहे. तर 3/7 अर्थ असतो 3/7. भाग वाचला तेव्हा 120 पाने वाचायची राहिली. एवढी वाचली म्हणजे एवढा भाग वाचला, जेवढी काय पुस्तकाला पानं होती त्यातला एवढा हिस्सा वाचला, तरीसुद्धा 120 पाने वाचायची राहिली. 120 शिल्लक राहिली म्हणजे वाचायची राहिली होती, तर त्या पुस्तकाला पानं किती होती असा प्रश्न दिलेला आहे. काही नाही, एकदम कॉमन सेन्सनं प्रश्न सोडूया. मला माहीत पर्यायावरनं पण सोडवता येईल. मी तुम्हाला कॉमन सेन्सनं पटकन दाखवतो. उत्तर काढल्यानंतर आपण पर्याय पाहू. समजा माझ्या पुस्तकाची पानं आहेत 100, मग 100 पानं होती, तर त्या 100चा भाग किती वाचला. तर पुस्तकाची पानं किती आहेत 100 आहेत, त्यातला भाग किती वाचला आहे 3/7, म्हणजे 3/7 एवढा वाचला. आणि राहिली किती पानं, तर 120 पानं राहिली. म्हणजे ह्याच्यामध्ये मी ही 120 पानं मिळवली, ही वाचलेली पानं, ही शिल्लक राहिलेली पानं, आणि म्हणजे एकूण पुस्तक, एकूण पुस्तकाची पानं आपण गृहीत धरले ना 100, म्हणजे 100 झाला. आता हे फक्त सोडवायचं आहे समीकरण. हा गुणाकार आहे, म्हणजे 3 × 100 म्हणजे 3x भागिले 7 अधिक 120 बरोबर 100. आता मला 1ची किंमत करायची आहे. लक्षात घ्या, हे 120 तिकडे गेलं तर वजा होईल. आणि मग आता मी काय करतो, 120 तिकडे घेतो, म्हणजे 3x भागिले 7 बरोबर 100 वजा 120. आता 7 तिकडे जाऊ दे म्हणजे गुणिले होईल. म्हणजे तुम्हाला मिळेल 3x बरोबर 7 तिकडे गुणतोय 7x वजा 7 12ला गुणणार आहोत आपण, म्हणजे 12 7 84 आणि वरची 0, म्हणजे आपल्याला 1ची किंमत काढायची आहे. हे 840 इकडे घ्या, वजा आहे तिकडे अधिक होईल, आणि हे 3x तिकडे जाईल, म्हणजे तुम्हाला मिळेल 840 बरोबर 7x वजा 3x. मग 7मधून 3 गेले म्हणजे 4x, म्हणजे 4 राहिले, म्हणजे 840 भागिले 4 बरोबर x असं मिळेल, कारण ह्याचं उत्तर आहे 4x. मग आता भागाकार करूया आपण. 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4 वरची 0, म्हणजे x बरोबर 210. म्हणजे त्या पुस्तकाला जी पानं असतील ही पानं असतील 210 पानाचं पुस्तक होतं. आता हेच उदाहरण आपल्याला पर्यायावरून सुद्धा करता आलं असतं, पण ह्याचं जे उत्तर आहे तो शेवटचा पर्याय जर दिला असेल तर आपल्याला पहिले 3 पर्याय चेक करावे लागतील. पण तरीसुद्धा यामध्ये तुम्हाला आता हे उदाहरण सांगण्याचा उद्देश असा होता की तुम्हाला ती पद्धत कळावी. परंतु नेहमी म्हणजे पेपर सोडवण्यासाठी जे काय आम्ही हिंट्स देत असतो, प्रत्येक सांगत असतो, शिकवत असताना वारंवार त्याचा उल्लेख करत असतो की बाळांनो पहिल्यांदा प्रश्न वाचा, पर्याय आता इथं मी तोंडी सांगत असतो, मुलांच्याकडे PDF असतात, त्यामुळे प्रत्येक उदाहरणाच्या वेळेला मी पर्याय बोर्डवरती लिहित नाही, म्हणजे उगीच वेळ जातो म्हणून. आणि मुलांच्याकडे ते असतं समोर, पण पर्याय पण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि पर्याय आणि तो दिलेला प्रश्न यांचं जर काय ताळेबंद जुळत असेल तर उदाहरण सोडवायला लागत नाही. बाळांनो लक्षात घ्या, कारण बरीच उदाहरणं अशी आहेत की ती कॉमन सेन्सनं सुटतात.
आता याच उदाहरणार्थ म्हणून आता मी तुम्हाला ह्याचे पहिल्यांदा पर्याय दिलेले होते. आता मी पर्याय सांगतो बघा. पहिला पर्याय दिला तर 220, पहिला पर्याय दिला 220, दुसरा पर्याय दिला होता 210, तिसरा दिलाय 120 आणि चौथा पर्याय दिलाय 310. आता पहा, हे उदाहरण मी तुम्हाला सोडवून दिलं, ही पद्धत तुम्हाला समजली. या पद्धतीने आपण उदाहरण करू शकतो. या नमुन्याचं उदाहरण आपल्याला सोडवता येतं. पण पर्टिक्युलर हे उदाहरण सोडवताना जर आम्ही पर्याय पाहिले तर आमच्या लक्षात येते की अरे मला काहीच करायची गरज नाही आहे. कारण 3 सप्तमांश म्हटलंय म्हणजे जे पुस्तक असेल त्याला 7 भाग घ्यायला पाहिजे. म्हणजे पुस्तकाला जेवढी पानं असतील त्याला 7 भाग घ्यायला पाहिजे. मग यामध्ये असा पर्याय आहे का 7 भाग जाणारा? तर आता इथं 7 भाग जाणारा फक्त एकच पर्याय तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे 210. कारण 220ला 7 भाग जात नाही, 120ला जात नाही आणि 310ला जात नाही. आणि त्यामुळं माझं डायरेक्ट उत्तर आहे 210. पण मी हे देण्याचं कारण असं होतं, आता हिथं पर्याय असे होते, पण समजा असे पर्याय दिले की 7 भाग लागणारे 3 पर्याय दिले, मग मात्र तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरण कसं सोडवायचं, आपलं ध्येय एकच असलं पाहिजे. उदाहरण कसलं पण येऊ द्या, कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आम्हाला ते सोडवता आलंच पाहिजे. मग काही ठिकाणी कॉमन सेन्स, काही ठिकाणी लगेच तोंडी सुटतं, काही ठिकाणी सोडवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं गणिताचा मार्क्स मात्र आपल्याला गमवायचं नाही आहे. इतकं सोपं हे गणित आहे. आणि गणित किती सोपं आहे किंवा गणिताची ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी आपल्या MTS ह्या यूट्यूब चॅनलवर किंवा ह्या ॲप्लिकेशनवर एक सुरुवातीला गणिताची बाराखडी म्हणून काही व्हिडिओ म्हणजे 4 पार्ट्स अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे ज्या मुलांना अजून ते माहीत नाही आहे की जे मुलांचा अजून अभ्यास सुरू व्हायचा आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी ते जरूर पाहायचं आहे. तर पहा, आता आपण पाहूयात पुढचा एक प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न वाचतोय मी. 24च्या पुढची क्रमाने येणारी 16वी, पहा 24च्या पुढची क्रमाने येणारी 16वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न विचारला. संख्या टॉपिक जो आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर आता आपण जरा फास्टमध्ये सोडवूया. 24च्या पुढची ही 24. आता 24 नंतर कसं आहे, 24च्या पुढची क्रमाने येणारी 16वी म्हटले म्हणजे जर समसंख्या आपण शोधत गेलो तर 24 नंतर 26 नंतर 28 नंतर 30 असं 32 असं करत 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 आपल्याला 16 पर्यंत म्हणजे 16वी संख्या शोधायची आहे. मग हे काय असं मांडत बसायचं का? तर त्यासाठी सूत्र आहे इष्ट संख्या. म्हणजे जी आपल्याला पाहिजे 16वी पाहिजे तर ती त्याला आपण इष्ट संख्या म्हणूया. म्हणजे जी आपल्याला अपेक्षित संख्या आहे किंवा जे उत्तर आपल्याला शोधायचं आहे ते ते बरोबर. आता पहिली संख्या घ्यायची. सूत्र कसं आहे पहा, पहिली संख्या. आता हे सूत्र विस्तारानं मी त्या संख्या टॉपिकमध्ये सांगितलं ना, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. तर पहिली संख्या म्हणजे दिलेली संख्या, थोडक्यात पहिली म्हणजे दिलेली, कशी म्हणा कारण हे दिलेलीच आहे हां, किंवा दिलेली संख्या म्हणतो इथं मी. दिलेली संख्या म्हणजे 24 दिली ना. दिलेली संख्या अधिक 2 गुणिले कितवी संख्या. कितवी ते प्रश्नात विचारले हो, कितवी संख्या. आता जर सम ते सम विचारली बघा, 24 दिली देताना सम आणि 16वी विचारली पण कुठली विषम. म्हणजे सम देऊन जर विषम विचारली म्हणजे विसंगती असेल, उलट असेल, सम विषम असेल तर 1 वजा करायचं बघा, तर 1 वजा करायचं. आणि जर समज देऊन समज विचारली असते म्हणजे 16वी सम तर मग ते 1 वजा करायचं. हां, तर पाहता करूया उदाहरण. दिलेली संख्या होती 24 अधिक 2 गुणिले कितवी 16वी, 16 वजा 1 गुणाकार करून घ्या. 24 अधिक 16 दुने 32 वजा 1. कसंही करा. आता ह्या दोघांची बेरीज करून घेतो. 4 आणि 2 6, अचला नाही काही नाही, 3 आणि 2 5, 56 वजा 1 म्हणजे तुमचं उत्तर आहे 55. म्हणजे जर तुम्ही 24 पासून 16वी संख्या शोधली विषम तर ती तुम्हाला मिळेल 55. त्याचं उत्तर असेल. पर्याय बघूयात काय दिले होते. तर त्याचे पर्याय दिले होते 40, 57, 55 आणि 39. चा प्रश्न पहा कसा आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा प्रश्न विचारला आहे. तर मी लिहितोय अपूर्णांक 13/4, 13/4. त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे 22/7, 22/7, 28/9 आणि त्यानंतर 34/11, 34/11. तर असे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हा जो आहे तो व्यवहारी अपूर्णांक आहे. व्यवहारी अपूर्णांकामध्ये सुद्धा अंशाधिक आणि छेदाधिक अशा 2 प्रकारचे अपूर्णांक असू शकतात.
तर आता आपल्याला याच्यातला सर्वात मोठा कोणता असा प्रश्न विचारला आहे. तर पटकन आपण काय करायचं की जर ह्या अपूर्णांकाच्याकडे पाहिलं तर मला प्रत्येक ठिकाणी असं दिसतंय की ह्याचा जो छेद आहे तो अंशापेक्षा लहान आहे. म्हणजे पहा ना, 13 अंश आहे, 4 छेद आहे, इथं 7 छेद आहे, 22 अंश आहे. म्हणजे प्रत्येकाचा छेद हा अंशापेक्षा लहान असल्यामुळं याच्यापासून आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करू शकतो, हे आपण शिकलेलो आहे. आणि मग आता ह्या 4नं आता मग हा अपूर्णांकाचा मी काय करतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक करतोय. मग 4नं 13ला जवळचा भाग कुठला बसतो, तर 4 त्रिकोण 12 म्हणजे 3 पूर्णांक बाहेर येतं. म्हणजे 13तून 12 गेले म्हणजे 1/4 ह्याचं रूपांतर झालं. आता याचं करूया डायरेक्ट. 7नं जवळचा बघा, 7 त्रिक 21 म्हणजे 1/7 राहिलं. इथं 9नी लावला, 9 त्रिक 27 म्हणजे इथं सुद्धा 1/9 राहिलं. आणि इथं 11नं लावला, 11 त्रिक 33 म्हणजे 1/11. आता ह्या प्रत्येकामध्ये 3 पूर्णांक 3 पूर्णांक 3 पूर्णांक म्हणजे या लेवलला हे सगळे अपूर्णांक समानच आहेत. आता फक्त आपल्याला तुलना करायची आहे ह्या 1/4, 1/7, 1/9 आणि 1/11. तर आपल्याला माहिती आहे की अपूर्णांक जो असतो त्याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये काय संबंध असतो. तर समजा आपल्याला माहिती आहे की 1/2 एवढं जर आपण म्हणालो की 1/2 किलो, 1/2 किलो साखर द्या, याचा अर्थ काय झाला, तर 1 किलो साखरेचे किंवा 1 किलो साखरेचे 2 समान भाग करा, त्यातला 1 मला द्या. म्हणजे थोडक्यात काय होतं, तर छेदा एवढे भाग अंशा एवढं घेणं. मग आता इथं पहा, 4 भाग करा 1, 7 भाग करा 1 द्या, 9 करा 1 द्या, 11 करा 1 द्या. मग कुठला हिस्सा मला जास्त मिळेल, हो साहजिक आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला सगळ्यांचा अंश समान असेल तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. बा लक्षात घ्या. म्हणजे का, तर इथं 1चे 4 भाग करून तुम्हाला 1 हिस्सा मिळणार आहे, इथं 1चे 7 भाग करून 1 हिस्सा मिळणार आहे. म्हणजे जास्त हिस्सा कुठं मिळेल, तर 1/4 मध्ये मिळेल. आणि म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक असेल तो असेल 13/4. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न असा आहे की एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. माधुरीने 80 प्रश्न बरोबर सोडवले व तिला 140 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न विचारला. तर प्रश्न समजून घ्यायचा पहिल्यांदा आपल्याला की सांगितलं त्याने की जर का त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्या विद्यार्थ्याला 4 गुण मिळतात. म्हणजे उत्तर बरोबर आलं पहा तर 4 गुण मिळणार. हे मिळणार म्हणजे धन लिहितो इथं मी प्लसमध्ये मिळणार. उत्तर चुकलं, चुकीचं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं त्या विद्यार्थ्यानं तर त्याचे काय होणार, 2 गुण हे मायनस होणार. मग आता माधुरीनं जे प्रश्न सोडवले ते किती सोडवले ते दिले. एकूण प्रश्न म्हणजे किती प्रश्न तिनं सोडविले, तर तिनं सोडविले 80 प्रश्न. आणि मग तिला मार्क्स किती मिळाले म्हणजे किती गुण मिळाले हे पण प्रश्नात दिले आपल्याला. तर तिला गुण मिळाले 140 म्हणजे 140 गुण तिने मिळवलेले आहेत. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला आहे की तिचे किती प्रश्न बरोबर होते. असं बरोबर विचारू शकतात किंवा चुकीचेही प्रश्न विचारू शकतात. प्रश्नामध्ये काही विचारतील, इथं आपल्याला बरोबर प्रश्न किती असे विचारले. आता पहिलं लॉजिक असं आहे की पहिला जो पर्याय आहे, पहिला पर्याय 50 आहे, दुसरा पर्याय आहे 40, त्यानंतर तिसरा पर्याय आहे 60 आणि चौथा पर्याय आहे 70. जर तुम्हाला फास्ट जायचं असेल तोंडी लॉजिकली, आपण काही प्रश्न आपण लॉजिकली आणि तोंडी सोडवायचे असतात आणि ते सुटतात. हां, कॉमन सेन्स आहे आपल्याला. जो पर्याय जो दिलेला आहे, जर आपण पर्यायाचा विचार करत गेलो, समजा पहिला पर्याय मी विचार घेतला 50, आता प्रश्नामध्ये काय विचारले तर प्रश्न बरोबर किती असे विचारले. मग समजा पहिला पर्याय जर बरोबर असेल, मी चेक करतो ना पर्याय, मग जर 50 प्रश्न बरोबर असतील, पहा 50 प्रश्न जर बरोबर असतील तर काय होईल, 50 प्रश्न बरोबर आले तर 50 गुणिले 4 म्हणजे 200 मार्क्स झाले. म्हणजे 200 मार्क्स तिला मिळायला पाहिजेत. मग 50 प्रश्नाचे समजा ते जर बरोबर असतील तर आता 80 पैकी 50 बरोबर आले म्हणजे राहिलेले 30 आहे ते चुकलेले असले पाहिजे. मग राहिलेले 30 जर चुकले तर एक चुकीच्या प्रश्नाला 2 मार्क्स कमी होतात. मग 30 प्रश्नाचे 60 झाले म्हणजे कमी होणारे मार्क्स 60 आहेत. म्हणजे त्या 200तून ते 60 मार्क्स गेले म्हणजे 0ला 0 गेली, 0तून 6 म्हणजे 4 आणि 140 म्हणजे वजाबाकी केली मी 140 आणि तेवढीच तिला मार्क्स मिळाले. म्हणजे माझा पहिला पर्याय बरोबर होता. ही झाली एक पद्धत. आता त्यानंतर दुसरं जर आपण समजा गणिती पद्धतीने त्यात वेळ घालवायची आवश्यकता नाही तरी पण तुम्ही करू शकता. तुम्ही काय करायचं आहे पहा, दुसरी पण पद्धत पाहता जाता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटेल किंवा त्यांची शंका असेल की सर तुम्ही पहिला पर्याय 50 होता, तुम्ही पटकन उत्तर काढलं, आम्हाला समजलं, पण हा पर्याय जर इथं असता
4 नंबरला, तर मग आम्ही पहिल्यापासून चेक करायचं का? पण तिथंही कॉमन सेन्स आहे बाळांनो. का तर पर्यायाकडे जर काळजीपूर्वक मी नेहमी म्हणत असतो हां, काय म्हणतो की तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर पहिलं पर्यायाकडे पाहायचं, बारकाईनं पर्यायाचं पण निरीक्षण करायचं. कारण ज्यानं कुणी म्हणजे जी पेपर तयार केले जातात, ज्या पद्धतीनं प्रश्नांचं फॉर्मॅट तयार होतं, तिथं हा सगळा विचार केला जातो. विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळ किती आहे आणि प्रश्न किती दिले गेले आणि मग ते प्रश्न त्याला तेवढ्या वेळेत सोडवता येतील का याचा व्यवस्थितपणे विचार करून ते प्रश्न लिहिलेले असतात. आपलं वेळेत होत नाही म्हणजे आपण ते काम करताना प्रश्न सोडवताना जास्त वेळ खर्च करतो म्हणून, कारण आपण ते बारकाईने करतच नाही. जी आपल्याला पारंपरिक सवय आहे, गुणाकार करायचं, भागाकार करायचं, उत्तर काढायचं, तर ह्या पद्धतीला फाटा देऊन जे की लॉजिकली जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, लॉजिक समजून घेतलं त्या प्रश्नाचं, तर मात्र पटपट पटपट प्रश्न सुटतात. तरी पण पहा, आता हा जर प्रश्न मला पारंपरिक पद्धतीने सोडवायचा असेल तर मी असं समजलो की एक्स प्रश्न बरोबर, म्हणजे एक्स प्रश्न बरोबर होते असं मी गृहीत धरलं. एक्स प्रश्न बरोबर आहेत असं गृहीत धरू. मग दिलेल्या माहितीमुळे मी समीकरण केलं. काय केलं तर एक्स प्रश्न बरोबर आहेत. जर बरोबर प्रश्न एक्स असतील तर एका प्रश्नाला 4 गुण मिळतात, म्हणजे तिला मिळालेले गुण झाले 4x. आता ह्याच्यामधून कापलेले गुण कमी होणार. मग जर एक्स प्रश्न बरोबर असतील 80 पैकी, तर 80तनं एक्स गेल्यावर जे राहिले ते चुकीचे असणार ना. म्हणजे चुकीचे प्रश्न असणार किती तर 80 वजा एक्स. कारण का एकूण प्रश्न 80, त्यातले एक्स बरोबर, म्हणजे एक्स वजा केले की राहिलेले हे प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याला 2 मार्क्स कमी होणार, म्हणजे हे 2 न गुणलं ते मार्क्स कमी झाले. आणि मग हे सगळे मिळून त्याला किती मिळालेत 140. आता ते समीकरण सोडवायचं आहे, संपला विषय. मग काय करणार तुम्ही तर 4x तसंच ह्या 2 आतमध्ये गुणलं, 8 16 म्हणजे 160 वजा. आता ह्या वजानं तुम्ही वजानं आतमध्ये गुणताय लक्षात घ्या. तर वजा वजा हे नेहमी अधिक होतं आणि ह्या चुका असतात, म्हणजे बारीक सारीक ज्या चुका म्हणतो हे आपण गणिताला चालत नाही आहेत. तर ह्या वजानं गुणताना तुम्ही इथं -2 गुणिले -x आणि वजाचा गुणाकार हा अधिक येतो आणि त्यामुळं इथं येणार आहे 2x आणि बरोबर 140 आहे. आता हे 4x आणि हे 2x काय होईल 6x होईल, म्हणजे 6x आणि इथं 140 आहे. हे 160 तर वजा आहे, बाजू बदलली ते अधिक झालं, म्हणजे 140 आणि 160 ह्यांची बेरीज येईल 300 आणि हे x 6x मधलं 6 तिकडंच आहे, म्हणजे भागिले होईल. ज्याला भागिले 6 केलं भाग लावला 6 6 म्हणजे 30 वरची 0 म्हणजे 50, म्हणजे माझे बरोबर प्रश्न होते 50. हे पारंपरिक पद्धतीने मी उदाहरण केलं. तर शक्यतो लॉजिकचा वापर करायचा. बघूयात आपण पुढचं उदाहरण. आता पुढचं उदाहरण पहा. आता हे उदाहरण मात्र मी लॉजिकली करून दाखवणार आहे, ते पारंपरिक पद्धतीनं तुम्ही स्वतः करायचं. तर पहा, मी उदाहरण वाचतो. आज आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. आणखी 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल, तर आज मुलाचे वय किती असा प्रश्न विचारला आहे. तर आता बघूया, लॉजिकली करूया. मी पर्याय लिहितो. लॉजिक वापरायचं म्हटलं की पर्याय महत्त्वाचे लक्षात घ्या. काही ठिकाणी पर्याय महत्त्वाचे, काही ठिकाणी उत्तर काढून पर्याय बघू शकतो आपण. ते त्या प्रश्नावर अवलंबून असतं. म्हणून तरी तुमच्याकडून एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहा, पर्याय लिहितो. पर्याय पहिला आहे 40, 2 नंबरचा पर्याय 30, 3 नंबरचा पर्याय 10 आणि 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही असा पर्याय दिलेला आहे. यापैकी नाही. आता बघा, मूळ प्रश्न आपण समजावून घेऊया. तर त्यांनी काय सांगितलं की आईचं वय तिच्या मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे ही आई, तिचं मूल किंवा मुलगा म्हणतो मी, ही मुलगा 3 पटचा अर्थ काय झाला, जर 1 वर्षाचा मुलगा असेल तर 3 वर्षाची आई, म्हणजे असं होत नाही 3 वर्षाची आई कधी असत नाही, पण तिप्पट आपल्याला समजतं. म्हणजे 10 वर्षाचा मुलगा असेल तर 30 वर्षाची आई असणार आहे, बरोबर. आणि मग प्रश्न विचारला आहे की आणखी 10 वर्षानंतर त्यावेळेला आईचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. म्हणजे आता जे पर्याय दिलेले आहेत त्यातलं जे उत्तर असेल ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल ना. मग विचारलंय काय तर मुलाचं वय कधीचं, आजचं. मग मी आता पर्याय चेक करत जातो. बघा, आता पहिला पर्याय जर मी विचारात घेतला, सिंपल आहे. जर पहिला पर्याय मी विचारात घेतला, जर मुलगा 40 वर्षाचा आहे असं मी समजलो तर त्याची आई होईल 120 वर्षाची. म्हणजे तिप्पट आहे म्हणून सांगितलं ना आज. म्हणजे 120चं आहे का नाही रेकॉर्ड मला माहीत नाही आतापर्यंत. म्हणजे 120 वर्ष कोण जगला असेल किंवा काय, तरी हे आपली जी व्यवहार बुद्धी आहे, ज्याला आपण सदसद विवेक बुद्धी म्हणतो, त्याच्यामध्ये हे शक्य नाही दिसत. कारण का तर 40 वर्षाचा मुलगा आणि 120 वर्षाची आई हे असणं शक्य नाही. आणि जरी पण आपल्या गणिताने चेक केलं आपण तर आणखी 10 वर्षांनी हिचं 50 होईल, म्हणजे मुलाचं, आणि आईचं होईल
आणखी 10 वर्षानं 130 होईल आणि ते काही दुप्पट नाही आहे हे दिसतेच आपल्याला. म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. मग तशाच पद्धतीने दुसरा पर्याय पहा. दुसरा पण पर्याय तसं दिसेल आपल्याला, कारण जर मुलगा 30 वर्षाचा असेल तर काय होईल, आई तिप्पट वर्षाची, म्हणजे 30ची तिप्पट केली तर 90 होईल. मग आणखी 10 वर्षानं मुलगा 40चा होईल, आई 100ची होईल. म्हणजे 40 आणि 100 काही दुप्पट होत नाही, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. आणि मग आता 10 चेक करूया आपण. 10 चेक केलं, समजा आज मुलगा 10 वर्षाचा, मग आई त्याच्या तिप्पट आहे, म्हणजे आई झाली 30 वर्षाची. आता आणखी 10 वर्षानंतर मग 10 वर्षानं मुलगा होईल 20 वर्षाचा, त्यावेळेला आई पण 10 वर्षानं मोठी होईल, म्हणजे ती 40 वर्षाची होईल. मग आता हे की नाही 20चे दुप्पट 40, म्हणजेच 10 वर्षानं आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे हा पर्याय माझा बरोबर आला. हे माझं उत्तर आहे, पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं आता ह्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती सोडवायचं कसं मी तुम्हाला तोंडी सांगतोय, तुम्ही ते करून बघायचा प्रश्न. तुम्ही काय करायचं, तर आई आणि मुला यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. तर तुम्ही काय गुणोत्तर दिले म्हणजे तिप्पट दिले म्हणजे गुणोत्तरच दिले ते, तर ते x मानून करायचं. मग मुलगा x माना, मग आई 3x होईल आणि मग दिलेल्या अटीप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. उत्तर काय मिळते पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पुढचा आहे, प्रश्न वाचतो मी. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारला आहे. तर आता इथं पर्याय दिले 6, 8, 12 आणि 10. तर बघूया आता इथं आपल्याला काय ते पर्यायावरून शोधणं शक्य नाही आहे. लगेच आपल्याला मेंदूला क्लिक होते किंवा इथं मी पर्यायावरून चेक नाही करू शकत, किती तासात हौद भरेल नाही मला कळणार. मग पहिल्यांदा प्रश्नाचा शीन समजावून घ्या. समजा हा आपला हौद आहे, हा हौद आहे, पाण्याचं काय असेल ते, म्हणजे तर एक नळ आहे तो पाणी सोडण्यासाठी आहे, म्हणजे हौदामध्ये पाणी भरण्यासाठी. आणि त्यांनी स्पष्ट दिलं आपल्याला की 6 तासात एका नळाने भरती. म्हणजे हा जो नळ असेल तो 6 तास जर चालला, हौद पूर्ण रिकामा असताना हा नळ सुरू केला, पाणी सोडायला चालू केलं, 6 तास वेळ झाला, हौद पूर्ण भरतो. पण दुसरा नळ आहे तो पाणी बाहेर सोडतो आणि त्याला 4 तास वेळ लागतो. त्यांनी सांगितले प्रश्नामध्ये की 4 तासात तो रिकामा करतो. म्हणजे जर का भरलेला हौद असेल आणि हा नळ सुरू केला पाणी जाणार, तर तो 4 तासात हौद रिकामा होतो. आता हौद पण रिकामा आहे. आता ॲट अ टाइम दोन्ही नळ चालू केले, म्हणजे ह्या नळातून पाणी पडायला सुरुवात झाली, या नळातून पाणी जायला सुरुवात झाली टाकीतून बाहेर. मग आता काय होणार आहे, तर एका तासाचं बजेट काय असेल, तर 1 तासामध्ये पहा, 1 तासामध्ये मी तुम्हाला समजावून देण्यासाठी सांगतोय, ही उदाहरणं तोंडीच करायची, लक्षात घ्या. तर एका तासात काय होईल, पाणी किती पडेल, तर पाणी पडणार असेल 1/6 आणि एका तासात निघून जाणारे पाणी, हे पडणारे पाणी म्हणजे टाकीत पडणारे पाणी आणि निघून जाणारे पाणी एका तासात किती असेल, एका तासात 1/4 एवढं पाणी निघून जाईल. म्हणजे त्या नळाद्वारे हौद रिकामा होईल, तो निघून जाणारे पाणी असा शीन असेल. मग आता सरळच आहे. मग एका तासात पाणी टाकीत शिल्लक किती राहणार, तर एका तासात पाणी शिल्लक राहणार किती, तर 1/6 पाणी पडतंय, त्याच्यातून 1/4 एवढं पाणी जातंय एका तासामध्ये. समजा ही क्रिया जर 1 तास चालली तर माझी टाकी पूर्ण भरली, आणि टाकी पूर्ण भरली याचा अर्थ ते काम पूर्ण झालं. काम पूर्ण झालं म्हणजे आपण म्हणताना म्हणतो बघा, 101% मी तुझं काम करतो, 100% झालं, 100% झालं म्हणजे ते काम पूर्ण झालं. म्हणून इथे 1 घ्यायचं, कारण इथे काय झालं, काम पूर्ण झालं म्हणजे टाकी भरली, म्हणजे याची किंमत 1 म्हणजे झालं माझं सांग. आणि 1 तास लागले, एका तासात एवढं पाणी शिल्लक राहते टाकीत, कारण एवढं पडतंय, त्यातनं तेवढं निघून चालेल दर तासाला. झालं. फक्त आता हे सोडवा, त्रिकस गुणाकार वजाबाकी करा, कसंही करा. तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे आपण जर फक्त वजाबाकी केली तर आता बघा करूया आपण. 4×1=4 वजा 6×6 छेद 6×24 आणि 6मधून 4मधून 6 गेले म्हणजे -2/24. आता हे x ची किंमत आहे, हे तिकडे गेलं उलटं होणार, म्हणजे x बरोबर तुम्हाला मिळेल 24/-2 आणि म्हणजेच 12. आता हे 12 आलं पण वजा आलं. आता प्रश्न काय आहे पहा, तर प्रश्नामध्ये आपल्याला दिले, आता हे तर -12 उत्तर आले ना, तर ह्याचा अर्थ असा आहे की ही टाकी कधीच भरणार नाही. हे दोन्ही नळ जर ॲट अ टाइम चालू असतील तर टाकी कधीच भरणार नाही, ती टाकी उलट 12 तासानं रिकामी होणार आहे. का, कारण पडणारं पाणी त्याच्यापेक्षा जे बाहेर चालले ना पाणी त्याचा स्पीड जास्त आहे. म्हणजे ही कमी याची पाईप आहे आणि ही जास्त याची पाईप आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे
12 तास, म्हणजे 12 तासामध्ये म्हणजे टाकी भरणार नाही, कारण प्रश्नामध्ये भरणार आणि रिकामा असं दिलेलं असतं ऑप्शन, लक्षात ठेवा. हां, टाकी भरेल आणि रिकामी होईल, म्हणजे ते काय काय होईल ते त्या प्रश्नावरती अवलंबून असतं. त्यामुळं तुम्हाला जर का उत्तर वजा आलं तर ती टाकी रिकामी होती असा त्याचा अर्थ आहे. आणि जर ते धन आलं असतं, जर हे उलटं 4 तासात भरती आणि 6 तासात रिकामी होते, मग मात्र टाकीत पाणी काहीतरी शिल्लक राहिलं असतं. अहो, शिल्लक राहणारच नाही, कारण हे जर अर्धा इंच, समजा अर्धा इंच पाईपनं पाणी पडत असेल आणि हे जर 1 इंचानं चाललं असेल तर साहजिकच आहे टाकी कधीच भरणार नाही. अशा पद्धतीनं अशी उदाहरणं असतात, लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे 12, पण उत्तर वजा 12 आलं याचा अर्थ ती 12 तासात रिकामी होणार. आलं लक्षात. प्रश्न पहा, प्रश्न आहे 48 व 72 यांचा मसावी किती. आपल्याला माहीत आहे की मसावी म्हणजे काय असतं, तर मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक असतो. म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येनं ह्या दोघांनाही भाग जाईल. म्हणजे कुणाला 48 आणि 72, म्हणजे 48 आणि 72 यांचा आपल्याला पाहिजे मसावी. आता हे तोंडी काढूया, काय अवयव पाडायची गरज नाही, काही नाही. तर 24 दुणे 48 आणि 24 त्रिक 72, म्हणजे 24 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की तिनं 48ला पण भाग लागतो आणि 72ला पण भाग लागतो. म्हणजे याचं उत्तर आहे 24. तुम्ही म्हणा सर 12ने पण लागतो, 12 चौक 48, 12 संग 72. पण बाळांनो, 12पेक्षा दुसरी मोठी संख्या आहे की तिनं लागू शकतो. मोठ्यात मोठी संख्या पाहिजे की ज्या संख्येनं त्या दिलेल्या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे, त्याला मसावी म्हणतात. त्यामुळे याचं उत्तर आहे 24. त्याचे पर्याय दिले होते 144, 72, 24 आणि 12. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. 50 ग्रॅम साखर म्हणजे किती किलोग्रॅम साखर, असा प्रश्न चालला आहे. 50 ग्रॅम साखर म्हणजे 50 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम. तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे किंवा 1 किलोग्रॅम साखर म्हणजे ग्रॅममध्ये किती असते. आपल्याला माहिती आहे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, म्हणजे फक्त आपल्याला 1000 भागलं की ह्याचं किलोग्रॅममध्ये रूपांतर होणार. मग भागूया आपण. भागलं, ह्या शून्याला शून्य गेली, 100ने भागतोय म्हणजे 2 घरावरती पॉईंट पडेल, म्हणजे 0.05 किलोग्रॅम साखर असेल. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 0.05. पर्याय दिले 0.02, दुसरा पर्याय 0.03, तिसरा पर्याय 0.05 आणि चौथा पर्याय 0.04. यातला पर्याय नंबर 3 हा बरोबर होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे का पहा. एक वस्तू 1760 रुपयाला विकली, 1760 रुपयाला विकली आणि त्याच्यामध्ये 10% नफा होतो. म्हणजे 10% नफा होतो, 10% नफा. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. कॉमन सेन्स आहे. 10% नफा म्हणजे काय, तर 100 रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यावर 10 रुपये नफा होणार, म्हणजे ती 110ला विकली जाणार. आणि म्हणून पहा 100 रुपये खरेदी, मी काय करतोय 100 रुपये खरेदी असेल तर ती वस्तूची विक्री असणार आहे 110 रुपये, म्हणजे 110 रुपये विक्री. मग आता माझी खरेदी किती रुपये आहे माहीत नाही मला, तोच तर प्रश्न विचारला आहे ना. म्हणजे मग 100 रुपये खरेदी आणि त्यावेळेला विक्री किती आहे प्रश्नात दिले. विक्री किती आहे 1760 ही आहे विक्रीची किंमत दिलेली आहे त्यांनी. करूया तिरकस गुणाकार, म्हणजे तुम्हाला मिळेल x बरोबर या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे 1760 गुणिले 100 भागिले 110. ह्या शून्याला ही शून्य गेली, 11ने भाग लावतो, 11 एके 11, 11 एके 11, 17मधून 11 गेले, 6 राहिले, 66 झाले, 11 सण 66, ही एक शून्य ही एक शून्य, म्हणजे तुम्हाला मिळालं 1600. म्हणजे त्या वस्तूच्या खरेदीची किंमत असेल 1600 रुपये. पर्याय वाचतो मी. तर पहिला पर्याय होता 1550, दुसरा पर्याय होता 1620, तिसरा होता 1650 आणि चौथा पर्याय होता 1600 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती. आता ही पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीनं करू शकता, ज्यांनी संख्या हा टॉपिक पाहिलेला आहे. आणि तर त्यामध्ये तुम्हाला समसंख्यांची बेरीज कशी करायची, क्रमागत समसंख्यांची बेरीज, क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात, ह्याचे शॉर्टकट्स काय आहेत, सूत्र काय आहेत, हे विस्तारानं सांगितलेलं आहे. तरी पण हा प्रश्न सोडवताना आपल्याला सरासरी म्हणजे काय हे माहीत आहे की सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या असते. इथं पहिल्या 5 समसंख्यांची जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर पहिल्या 5 समसंख्यांची जी बेरीज असेल तिला 5ने भागावं लागेल. ही झाली एक पद्धत. आणि दुसरी पद्धत आहे की
पहिली समसंख्या घ्या, शेवटची समसंख्या घ्या, तिला भागिले 2 करा, तुमची सरासरी म्हणजे सरासरीचं ते सूत्र आहे. मग आता पहिली समसंख्या आपली असेल, पहिली समसंख्या असेल 2, कारण पहिल्या 5 मध्ये पहिली 2 आहे ना समसंख्या, आणि शेवटची असेल 10, म्हणजे 2 अधिक 10 भागिले 2, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 10 2 12, 12/2 बरोबर 6. म्हणजे पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी ही 6 मिळेल. लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे 6. पर्याय दिले होते 6, 10, 7 आणि 4, तर त्यातलं 6 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 3/4 इतकी आहे. पहा आता मी पर्याय लिहितो, कारण का तर इथं पर्याय महत्त्वाचे आहेत. आता तर पहा, पहिला पर्याय दिला आहे 0.03, पर्याय नंबर 2 दिला आहे 0.75, पर्याय नंबर 3 दिला आहे 0.84 आणि पर्याय नंबर 4 दिला आहे 0.34. आणि प्रश्न विचारला आहे तर हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, हे जे 4 दशांश अपूर्णांकात आहेत, तर त्याची 3/4 ही किंमत कोणाची आहे. म्हणजे ह्यातला एक असा आहे की त्याची ही किंमत आहे, 3/4 ही किंमत आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपण पर्याय शोधत नाही बसायचं. आपण काय करायचं आहे, ह्या 3/4चं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. आणि मग कसं करायचं आपल्याला माहिती आहे. काय करायचं असते, तर 4 आपल्याला 3ला भाग लावायचा. मग 4 काही 3ला भाग लागत नाही, मग आपण 3चं 30 घेतो, त्याबद्दल आपण पॉईंट देतो, म्हणजे 0 पॉईंट. मग आता झालं 30, मग 4 7 28, राहिले 2 शिल्लक, 2 वरती 0 घेतली 20 झालं, 4 5 20. म्हणजे जर का ह्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 0.75 येतं. मग 0.75 कुठला पर्याय पहा, 0.75 पर्याय आहे पर्याय नंबर 2, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न आहे, राजेश व रमेश यांनी अनुक्रमे 2400 रुपये व 3000 रुपये भांडवल घालून व्यवसाय सुरू केला. 8 महिन्यानंतर रमेशने आपले भांडवल काढून घेतले. वर्षाअखेर त्यांना 3850 रुपये नफा झाला, तर रमेशला किती रुपये नफा झाला. आपल्याला माहिती आहे की हे भागीदारीचं उदाहरण आहे आणि नफ्याचं गुणोत्तर म्हणजेच भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर हे मुख्य सूत्र आहे त्याचं. मग आता हा पहिला राजेश आहे, हा राजेश आणि हा रमेश. तर पहिल्यांदा आपण विचार करूया त्यांच्या भांडवलाचा. मग राजेशचं भांडवल आहे 2400 रुपये आणि रमेशचं भांडवल आहे, रमेशनं जे पैसे गुंतवल्यात ते आहे 3000 रुपये. आता त्यांनी सांगितलं आपल्याला की 8 महिन्यानंतर रमेशनं आपलं भांडवल काढून घेतलं. म्हणजे याचं राजेशचं जे भांडवल वापरलं गेलं ते पूर्ण वर्षभर वापरलं, म्हणून त्याची मुदत आहे 12 महिने. आणि रमेशनं 8 महिन्यानंतर आपलं भांडवल परत घेतलं, म्हणजे त्याचे पैसे फक्त 8च महिने वापरले, त्यामुळे त्यालाही नफा त्याच पटीत मिळणार. म्हणजे हे त्याचं आहे मुदत 8 महिने. आता ह्याला आपण सोपे रूप देऊयात, म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला काढता येईल. मग आता हे जे 2400 गुणिले 12 आणि 3000 गुणिले 8 हे जे गुणोत्तर आहे, ह्याला आपण सोपे रूप देण्यासाठी कशाने भाग लागतो बघूया. पटापट भाग लावत जातो. बघा, या 2 शून्याला ह्या 2 शून्य घालवल्या, त्यानंतर मी भाग लावला 4ने भाग लावतो. 4 त्रिकोण 12, 4 दुणे 8, दोन्हीकडे भाग गेला तरच लावायचा, हे लक्षात घ्या. त्याच आपण सोपे रूप द्यायला लागलोय. आता परत मी 3 भाग लावतो डायरेक्ट. 3 1 3, 3 10 30. परत मी 2 भाग लावतो, बे 1 2 आणि इथं बे 1 2 बे 2 4. आणखी भाग कशाने जातो, इथं 12 आहे, इथं 10 आहे, म्हणजे दोन्ही भाग जातो. म्हणजे बे सक्क 12 आणि बे पंचे 10, म्हणजे मला गुणोत्तर मिळालं 6 5. म्हणजे जे माझं प्रमाण असेल ते प्रमाण काय असेल, तर ते प्रमाण असेल प्रमाण बरोबर 6 अधिक 5 बरोबर 11. म्हणजे काय होणार आहे, तर आता नफा किती झाला आहे, तर नफा आहे 3850 रुपये. 3850 रुपये नफा आहे. तर त्या नफ्याचे समान 11 भाग केल्यानंतर त्यातले 6 भाग मिळणार कोणाला, राजेशला, आणि 5 भाग मिळणार कोणाला, रमेशला. कारण का गुणोत्तर आहे ना ते 6 5. या गुणोत्तरात नफा वाटून घेणार आहेत दोघं. म्हणजे जर का 6 रुपये ह्याला मिळाले तर 5 रुपये त्याला मिळणार, ह्याला कमी मिळणार हे नक्कीच आहे, कारण त्याचं भांडवलच कमी वापरले. मग आता मग आपण काढूया कोणाचा नफा काढायचा आहे, रमेशचा नफा बरोबर. म्हणजे डायरेक्ट लिहायचं रमेशचा नफा बरोबर. आता जो एकूण नफा झाला होता किती झाला होता, 3850 रुपये. आता त्या नफ्याचे किती समान भाग होणार, म्हणजे 11 होणार, म्हणजे 11ने भागलं. आणि ह्याचं जे उत्तर असेल त्याला मी 5 न गुणणार, कारण का तर रमेशचं 5वं.
जर मला राज्याचं काढायचं असतं तर इथं मी गुणिले 6 केलं असतं. आता फक्त लक्षण करूया, उत्तर मिळेल. बघूया भाग लावूया. 11 × 11, 11 × 33, राहिले 5, 55, 11 × 5 = 55, ही वरची 0. आता 5ने फक्त आपल्याला गुणायचं आहे. 5 0 0, 5 5 25, ह्याचे 5, ह्याच्या आले 2 आणि 5 3 15 आणि 2 17, म्हणजे 1750 रुपये एवढा रमेशचा नफा असेल. पर्याय वाचतो पहा. पहिलाच पर्याय दिला होता 1750, पर्याय नंबर 2 1800, पर्याय नंबर 3 1850 आणि पर्याय नंबर 4 यापैकी नाही.